शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट समोर आले आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। नुकसानीच्या सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत। खराब जमीन प्रकरणात एसआयटीची चौकशी सुरू। भोंदूबाबा अशोक खराब जमीन प्रकरणाबाबत पोलीस यंत्रणा योग्य पद्धतीने तपास करत असून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे चौकशी सुरू करण्यात आली आहे। 25 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे चिन्ह आहेत। 40 वस्तू स्वस्त होणार। शॅम्पू, दुधाची पिशवी ते औषध कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे। ही सूट 2 एप्रिल 2026 पासून लागू झाली असून 30 जून 2026 पर्यंत लागू राहील, असे सरकारने सांगितले आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल। कोल्हापूर, सांगलीसह साताऱ्यातून जाणार मार्गाची लांबी वाढली असून नागपूर गोवा दरम्यानच्या शीघ्र संचार दुर्गती महामार्गाच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस सरकारने मान्यता दिली आहे। अकोल्यात कलिंगडाच्या दरात 600 रुपयांपर्यंत घसरण। उन्हाळ्याच्या हंगामात मोठी मागणी राहणाऱ्या कलिंगडाच्या दरात यंदा मोठी घसरण झाली असून सध्या दर्जेदार कलिंगडाला अवघ्या 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे। राज्यात विविध जिल्ह्यातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे। शांतता करार करा, हार्मुज उघडा। इराणने युद्ध संपुष्टात आणण्यासाठी माघार घेत तात्काळ शांतता करार करावा व हार्मुज समुद्र दोन्ही खुली करावी, ट्रम्प यांचा इराणला इशारा। राज्याच्या काही भागात जोरदार गारपीट। पुणे, नंदुरबार, नाशिक, धुळे, टपोऱ्या गारांचा सडा। राज्यात पावसाला अनुकूल वातावरण असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस पडला असून तर काही ठिकाणी गारपिटीने झोडपले आहे। राज्यातील शाळांची एकाच वेळी होणार आहे आता पडताळणी। 11, 15 ते 22 एप्रिल दरम्यान नियोजन शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची पडताळणी करण्याबाबत शिक्षण विभागाने सविस्तर सूचना जाहीर केल्या आहेत। कांदा खरेदीमध्ये भोंदू खरातचा महाघोटाळा। शेतकरी संघटनेचा आरोप, एसआयटी चौकशीला तक्रार दाखल। भोंदू अशोक खरात याने बोगस फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। लाडक्या बहिणींना दिलासा, 30 एप्रिलपर्यंत करा केवायसी। लाडक्या बहिणींना आता आपली केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता ही केवायसीची शेवटची मुदत 30 एप्रिल 2026 करण्यात आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे। तूर, उडीदच्या मुक्त आयातीला मुदतवाढ। देशातील बाजारभावावर दबाव राहण्याची शक्यता। केंद्र सरकारने तूर आणि उडीदच्या मुक्त आयातीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। तसेच पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवरील 30% शुल्क कायम ठेवले आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा भांडाफोड। खरात नॉमिनी असल्याचे 2 पतसंस्थांच्या खात्यातून 60 कोटींची उलाढाल करण्यात आली असून भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील अटक आरोपींच्या तपासादरम्यान पतसंस्थांमधील आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाळा। राज्यात अलर्ट, पुण्यात कहर। तासभराच्या पावसाने रस्ते पाण्यात। एप्रिलच्या सुरुवातीलाच हवामानात मोठा बदल होऊन देशभरात अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे। भारतीय हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे। बदलत्या हवामानाचा पिकांना धोका, शेतकरी संकटात। बदलत्या आणि लहरी हवामानाचा मोठा फटका यावर्षीच्या आंबा, मिरचीसह अनेक फळ पिकांना बसत आहे। परिणाम, उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून उत्पादनात घट झाल्याने पिकांचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे। 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र लाभार्थ्यांनी 21,300 कोटींचे अनुदान। लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत अपात्र ठरलेले 71 लाख महिलांना गेल्या 20 महिन्यात सरकारने 21,300 कोटी रुपयांचे अनुदान खर्च केले आहे। क्षेत्रस्थे अडवणाऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी 5 वर्षासाठी ब्लॉक केले जाणार। क्षेत्रस्थे अडविणारा किंवा त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीची आधार कार्ड आणि फार्मर आयडी 5 वर्षासाठी ब्लॉक केले जाणार आणि ज्यांचे फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक आहे त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही। ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा। हार्मुज उघडा, अन्यथा तेलविहिरी पॉवर प्लांट उडवू। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला 1 महिना पूर्ण झाला असूनही संघर्षाची तीव्रता कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत। केळी दर हजाराच्या आत, निर्यात ठप्प झाल्याचा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे फळांची निर्याती ठप्प झाल्याने केळी बाजारात विपरीत परिणाम दिसून येत आहे। केळीचा दर प्रति क्विंटल 1000 रुपयांच्या आत घसरला आहे। 750 कोटींच्या बोगस विमा प्रकरणी कारवाई करा। लागवड नसतानाही जळगाव भागात 750 कोटी रुपयांचा फळपीक विमा काढण्यात आल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे। या गैरव्यवहारात गुंतलेले सार्वजनिक सुविधा केंद्रावर कारवाई करा, अशी शिफारस कृषी आयुक्तालयाने महसूल विभागाकडे केली।
सूर्यफूल तेलाला महागाईची फोडणे, यंदा विक्री 10% घटणार. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि तांबड्या समुद्रातील तणावाचा थेट फटका स्वयंपाकघराला बसला आहे. सूर्यफूल तेल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा, प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले असून मागील 2 दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाचा बीड जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील नदीला भर उन्हाळ्यात पूर आला आहे. देशात 200 स्वयंचलित कृषी हवामान केंद्राची उभारणी, महाराष्ट्रात 2026 पर्यंत 11 केंद्र होणार कार्यान्वित. रिअल टाईम हवामान माहितीमुळे शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करण्यासाठी फायदा होईल, शिवाय पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात देखील टाळता येईल. आज राज्यात ऑरेंज अलर्ट जारी, जिल्ह्यातील शेतकरी धास्तावला. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी सोसाट्याचा वारा व गारपिटीची शक्यता व्यक्त केली असून जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्वारी आता श्रीमंतांचे अन्न बनले आहे. ज्वारी पेरणाऱ्यांना आलेत आजचे दिन. कधी काळी गरिबीचं अन्न म्हणून ओळखली जाणारी ज्वारी आता बाजारात हेल्दी सुपरफूड म्हणून विकली जात आहे. कर्जमाफीची घोषणेनंतरही शेतकरी आजही संभ्रमात. महाराष्ट्रातील स्थिती बँकांना नाही मिळाल्या सूचना. शासनाकडून बँका व सहकारी संस्थांना स्पष्ट सूचना न मिळाल्यामुळे कर्जफेड करावे की कर्जमाफीची प्रतीक्षा करावी या प्रश्नाकडे शेतकरी अडकले आहेत. एप्रिलपासून जूनपर्यंत देशभरात उकाड्याचा कहर, नेहमीपेक्षा अधिक दिवस राहणार उष्णतेच्या लाटा. पूर्व, मध्य आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये तसेच आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात एप्रिल ते जून या कालावधीत नेहमीपेक्षा अधिक दिवस उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. महाडीबीटी अनुदानासाठी नवा नियम लागू. 1 एप्रिलपासून आधार बेस पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट अनुदान जमा केले जाणार आहे. महाडीबीटी अनुदानासाठी आधार बेस पद्धत अनिवार्य. शेतकऱ्यांनी खाते लिंक करणे गरजेचे आहे. गॅस सिलेंडर तब्बल 195 रुपयांनी महागले. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या LPG सिलेंडरच्या दरात 195 रुपयांची मोठी वाढ केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. खरीप हंगामात युरिया DAP खतांचा साठा आरक्षित ठेवा. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा आढावा बैठकीत आदेश. खरीप हंगाम 2026 करिता युरिया व DAP खतांचा आरक्षित साठा एप्रिल व मे महिन्यात तयार ठेवा. यासाठी कृषी विभागाचे काटेकोर नियोजन करावे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीचे खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील शेतकऱ्यांविषयी महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.